वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या छान अशा नवीनशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला आपण सुरुवात करूया। खरं तर आज आहे आपला ऑनलाईन फ्री ब्लाउज क्लासचा चौथा दिवस। तर बघा बोलबोल करता 3 दिवस झालेले आहेत आणि खरं तर तिन्ही दिवशी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपण कव्हर केलेले आहे। पहिला ते इंट्रो होता की आपण काय शिकणार आहोत, कुठल्या कुठल्या ब्लाउजचे पॅटर्न्स वगैरे। इन शॉर्ट मी तुम्हाला थोडंसं अंदाज देते जेणेकरून पुढचा क्लास शिकण्यासाठी तुमची लिंक लागावी यासाठी। त्यानंतर सेकंड डेला मी तुम्हाला आपल्याला मशीन क्लाससाठी कुठल्या वस्तू लागतात जेणेकरून तुम्ही आणून ठेवू शकतात या हिशोबाने मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर त्यामध्ये कुठल्या पॅटर्नची वही यूज करायची असते, कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात, कातर कशी वापरायची, पेपर कटिंगसाठी कशी, आपला ब्लाउज पीस कटिंगसाठी कसं, तर हे सगळं अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे। जेणेकरून त्याचा टिप्स ट्रिक्स फॉलो केला तर नक्कीच तुमचा हा क्लास एकदम स्मूथली होईल, छान होईल आणि तुम्हाला काही अवघड असं वाटणार नाही। त्यानंतर तिसरा दिवस होता आणि त्या दिवशी आपण मशीन कसं चालवायचं हे शिकलेलं आहोत। तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण मी त्या दिवशी बोलले की जर तुम्हाला मशीन चालवता येत नसेल तर आपण काहीही करू शकत नाही। मशीन चालवायला येणं खूप गरजेचं असतं। सो त्यासाठी मग आपण तेवढा टॉपिक जरा कव्हर केलेला आहे। त्यामध्ये बॉबिन केस कशी भरायची, बॉबिन केस कशी मशीनला बसवायची, टीप कशी मारायची, पायाने वगैरे मशीन कशी चालवायची डिटेल बघितलेला आहे। टीप व्यवस्थित येत नसेल तर काय चुकलं असेल, खालची टीप वरची टीप, बरेचशा कमेंट्स याआधीही येतच असतात। सो या व्हिडिओमध्ये म्हणजे या क्लासच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी क्लिअर केल्या जेणेकरून पुढे शिवताना तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको। नाहीतर जर डायरेक्ट स्टार्ट केलं आणि स्टिच करताना जर का शिलाई वरची खालची व्यवस्थित आली नाही, बॉबिनच भरता आली नाही, बॉबिन केसच आली नाही, मशीनच चालवता आली नाही तर मग ब्लाउज शिवणं खूप किचकट वाटतं, म्हणजे अवघड वाटतं, जे बऱ्याच जणांकडून तुम्ही ऐकलेलं असतं। त्यामुळे कुठेतरी क्लास करण्याची भीती सुद्धा असते। सो ती निघून जावी। खरं तर यासाठी मग आपण स्टेप बाय स्टेप घेत आहोत आणि मला ज्या पद्धतीने योग्य वाटते जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन ते अवघड वाटायला नको तर त्या गोष्टींचा विचार करत खरं तर मग मी आपला हा क्लास स्टार्ट केलेला आहे आणि त्या स्टेप बाय स्टेप आपण घेत आहोत। जर तुम्ही सुद्धा हे स्टेप बाय स्टेप फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला क्लास करणं खूप इझी जाईल, सोपं जाईल, अवघड असं काहीच वाटणार नाही। आता बघा आज मी म्हटल्याप्रमाणे आहे आपला चौथा दिवस आणि आज सुद्धा आपण खूप महत्त्वाचा टॉपिक आज कव्हर करणार आहोत, तो म्हणजे टेपचे मेजरमेंट्स। ऍक्च्युली होतं काय की टेपला सेंटीमीटर आणि इंच असे दोन्ही साईडचे मापे असतात। मग आपण कुठले वापरतो? त्याचबरोबर सेंटीमीटर मध्ये वापरू शकतो का? बरेचसे कमेंट्स येतात की आम्हाला क्लासमध्ये सेंटीमीटर शिकवलेलं आहे मग तुम्ही सेंटीमीटर मध्ये सांगा, पण मला इंचाची सवय आहे आणि इंच हा शब्द तुम्ही पूर्ण क्लासमध्ये आपल्या ऐकणार आहोत आणि मग त्यावेळेस इंच म्हणजे काय हे तुमचं कन्फ्युजन व्हायला नको। त्यासाठी आजचा खूप महत्त्वाचा आहे, मी तुम्हाला डायग्राम सहित वहीत कसं काढायचं वगैरे हे सगळं सविस्तर सांगणार आहे। तुम्ही त्या स्टेप बाय स्टेप केलं की नक्कीच तुम्हाला टेप समजणं खूप सोपं जाईल, कारण की जर तुम्हाला टेपच समजला नाही तर पुढचं कटिंग स्टिचिंग काय होईल, अवघड होईल। टेप समजला नाही तर ब्लाउजवरून मापे घेताना चुकू शकतात, फिटिंग टाकताना चुकू शकतात, टक्स पॉइंट टाकताना चुकू शकतो। म्हणजे जर टेप नाही समजला तर बऱ्याच चुका होऊ शकतात। त्यासाठी टेप कसा आहे ते बघणार आहे। त्यामध्ये पाव इंच हे शब्द तुम्ही ऐकणार आहेत आणि ते तुम्हाला पुढे अवघड जायला नको। खरं तर त्यासाठी आज आपण हे बघणार आहोत, डायग्राम सहित एक्सप्लेन करणार आहे। टेपमध्ये किती लाईन्स असतात, पाव इंच म्हणजे किती लाईन, पाऊण म्हणजे किती, अर्धा म्हणजे 1, 1.5, 2, 2.5 इंच, ह्या गोष्टी ज्या आपल्याला लागतात ना ह्या आज आपण कव्हर करणार आहोत। सो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। सो वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या क्लासच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पुन्हा आयुष्यामध्ये टेप बद्दल काहीच डाऊट राहणार नाही आणि जरी तुम्हाला काही वाटलं तर मला लगेचच कमेंट करा, ठीक आहे? सो चला मग आता आपण महत्त्वाच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। चला तर मग आता आपण आपल्या क्लासला सुरुवात करूयात आणि क्लासला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे आपल्याला पूर्ण शिवण क्लासमध्ये महत्त्वाचा असतो, सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो हा आपला टेप। तर बऱ्याच जणांना हे टेपची मापं कशी घ्यायची हे समजतच नाही। तर हे बघा, ही टेपची जी काही मापं असतात तर ती इंचामध्ये असतात। 1 इंच, 2 इंच, 3, 4, 5, 6 असं पूर्ण बघा ह्या टेपवर टोटल 57-58 पर्यंत माप आहे। बघा इथे 57 पर्यंत आपल्याला दिसतात आहे, ठीक आहे? तर ही सगळी जी काही मापं असतात तर ती सगळी इंचामध्ये असतात। तर आज मी तुम्हाला ही कशा पद्धतीने मोजले गेले पाहिजे इंच ते सांगणार आहे आणि शिवताना म्हणजे ज्यावेळेस मी आता पुढे कटिंग स्टिचिंग तुम्हाला शिकवेल त्यावेळेस
तुम्हाला बऱ्याचदा माझ्याकडून पाव इंच, अर्धा इंच, पाऊण, 1, 2, 3 असे इंच शब्द ऐकायला येतील. आणि इंच म्हणजे किती, पाव म्हणजे किती, पाऊण म्हणजे किती, अर्धा म्हणजे किती, तर हे सगळं मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आता तुम्ही मी जे काही सांगते तर ते सगळं वहीमध्ये सुद्धा लिहून घ्यायचा. हे बघा, पहिला पॉईंट आहे आपला टेप. तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये टेप हे लिहून घ्यायचं आहे. एक पेज कोरा आहे, एका पेजवर लाईन आहे. ठीक आहे. जिथे लाईन आहे तिथे लिहायचं. त्यामध्ये बघा, टेपमध्ये पहिला पॉईंट आहे आपला इंच. ठीक आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आपला, हे बघा, आता हे जे काही इंच आहे ना, तर हे आपली जी काही मापं असतात 1, 2, 3 ती सगळी इंचात असतात. त्यामुळे मग मी ते इंच सांगितलं. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आपलं पाव इंच. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे बघा अर्धा इंच आहे आपला. तर मी हे जे काही लिहिते तर हे सगळं तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे. अर्धा इंच. आणि आपला चौथा पॉईंट आहे इथे बघा पाऊण. ठीक आहे. तर बघा, मग हे जे काही 4 पॉईंट आहेत तर ते ॲक्च्युली खूप महत्त्वाचे आहेत. तर आता इथे बघा, पहिला आहे इंच. इंच म्हणजे 1 इंच. लक्षात राहू द्या. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करताना 1 इंच, पाव, अर्धा आणि पाऊण असं सगळं एक्सप्लेन करणार आहे. टेपवर कसं कसं आहे तर ते सगळं व्यवस्थित डायग्राम्स आहेत. ठीक आहे. तर आता हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेतलेलं असेल. तर आता मी तुम्हाला एक एक पॉईंट व्यवस्थित एक्सप्लेन करते आकृतीसहित. तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आता मी इथे वहीत लिहित नाही आहे, बोर्ड यूज केला म्हणजे तुम्हाला ते लवकर लक्षात यावं त्यासाठी. जर का मी इथे वहीमध्ये लिहिलं तर ते खूप छोटं झालं असतं आणि तुमच्या लक्षात आलं नसतं. तर बघा, इथे जसं टेपचे मेजरमेंट असतात ना, तर तसे मेजरमेंट बघा मी इथे ड्रॉ करून घेते म्हणजे तुम्हाला समजणं ते जरा सोपं जाईल. नाही तर बऱ्याचदा काय होतं की मी जर आता टेपवर तुम्हाला सांगितलं तर टेप हा खूप छोटा पडतो. कितीही झूम केला तरी त्या लाईन तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे खास मी इथे आकृती काढते आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करते. म्हणजे त्या आकृतीने तुमच्या लगेच लक्षात येईल की कुठली मापं कशी आणि कुठे काय आहेत ते. ठीक आहे. तर बघा, इथे मी 1 इंच तर काढून घेतलं. बघा, 0 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर 1 आणि इथं परत 2. ठीक आहे. म्हणजे बघा 0, 1, 2 एवढं मी टेप. आणि पुढे आपला टेप 57 पर्यंत आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. पण मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करण्यासाठी फक्त इथे 2-3 मेजरमेंट्स डायग्राम्स आहेत तिथे काढून घेतलेलं आहे म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. हे बघा, इथून आपण तसं काही 3 पर्यंत इथे काढलेलं आहे, 3 इंचपर्यंत. ठीक आहे. तर बघा, आता अशा पद्धतीने लाईन असतात टोटल. आपला हा पहिला पॉईंट आहे. इंच म्हणजे किती. आता बघा, इथे 0 पासून 1 पर्यंत किती लाईन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर बघा, त्यामध्ये टोटल किती लाईन असतात बघा, मी तुम्हाला दाखवते. इथून इथपर्यंत. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण 1 इंच. 0 पासून 1 पर्यंत 1 इंच. आणि त्यामध्ये टोटल किती लाईन असतात बघा, 8. म्हणजे 8व्या लाईनवर आपलं जे काही असतं तर ते असतं 1 इंच. त्याच्या पुढे पुन्हा 8 लाईनवर 2 इंच. त्याच्या पुढे परत 8 लाईनवर 3 इंच. तर अशा पद्धतीने 8 लाईन म्हणजे आपलं 1 इंच असतं. तर तुम्ही सुद्धा मोजून घ्यायचं आहे तुमच्या याच्यामध्ये टेपमध्ये सुद्धा, म्हणजे बघा तुमच्या लक्षात येईल. तर इथे तुम्ही लिहून घ्या 1 इंच बरोबर 8 लाईन. म्हणजे टेपचे 8 लाईनमध्ये असतं बघा. 0 आणि 1 मध्ये 8 लाईन आहे. 8व्या लाईनवर आपली जी काही 1 इंच कंप्लीट होतं, 1 नंबर तिथे लिहिलेला आहे. ठीक आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तर हा लक्षात राहू द्या. परत 1 ते 2च्या मध्ये सुद्धा 8व्या लाईनवर 2 इंच येतं. आणि आता मी जर तुम्हाला बोलता बोलता बोलली की 2 इंच घ्यायचं आहे. 2 इंच म्हणजे 0 पासून 2 पर्यंत आपल्याला घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये टोटल किती लाईन येणार बघा, इथे 16 लाईन येणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही ते मोजून घेऊ शकतात आता सुद्धा टेपवर. म्हणजे मी जसं आकृतीत दाखवलं आहे ना, तर तसंच टेपवर सुद्धा आहे. तर ते तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा, 1 इंच आणि 2 इंच म्हणजे किती. असंच 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं पूर्ण टेप म्हणजे आपल्या टेपवर 57 पर्यंत इंच आहे. आपल्याला शक्यतो आता ब्लाऊजसाठी 14-15 पर्यंत इंचपर्यंत आपण ते यूज करत असतो. ठीक आहे. तर ते तुम्हाला मी पुढे सांगेलच. आता नक्कीच तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की 1 इंच म्हणजे किती. त्यानंतर आता आपला पुढचा पॉईंट होता पाव इंच. आता मी तुम्हाला पाव इंच म्हणजे किती कसं ते सांगते. तर पाव इंचची सुद्धा मी तुम्हाला वेगळी आकृती काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर तुम्ही सुद्धा आता जे काही तुमचं आधीचं 1 इंचचं लिहून घेतलेलं आहे, मी तुम्हाला आकृती पण सांगितली होती त्याचबरोबर
काय कुठले कुठले पॉईंट थेरॉटिकल लिहायचे ते पण सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर त्यानंतर पुढचा हा पॉईंट घ्यायचा आणि तिथे बघा ही कोऱ्या पेजवर आकृती काढायची आहे. तर बघा 8 लाईनवर एक नंबर आहे 0 ते 1, हे झालं टोटल 1 इंच. आता तर इथून मी हे बघा हे 1 इंच आणि मी आत्ताच सांगितलं मला 1 इंच म्हणजे टोटल 8 लाईन असतात. आता पाव म्हणजे किती ते सांगते बघा. पाव म्हणजे ह्या 2 लाईन 1 आणि 2 टेपच्या फक्त ह्या 2 लाईन इथून इथपर्यंत म्हणजे आपलं असतं पाव इंच. म्हणजे ज्यावेळेस मी शिवताना सांगेल की पाव इंच घ्यायचं तर त्यावेळेस ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्या पुढे पुन्हा पाव म्हणजे 2 लाईन अर्धा तर मी पुढे सांगतेस तुम्हाला. ठीक आहे. तर बघा म्हणजे टोटल पाव म्हणजे किती झालेला आहे आपलं इथे 2 लाईन म्हणजे पाव भाग फक्त. ठीक आहे. तर हा पॉईंट सुद्धा महत्त्वाचा आहे. तर इथे सुद्धा तुम्ही आता ह्या आकृती काढल्यानंतर त्याच्या साईडला बघा हे सुद्धा लिहून ठेवा. पाव बरोबर 2 लाईन म्हणजे टेपच्या 2 लाईन म्हणजे पाव इंच. हे लिहिल्याने काय होईल की तुम्हाला ज्यावेळेस जर बाय चान्स तुम्ही कधी विसरलात तर हे आकृती बघून आणि हे मी आता जे काही साईडला लिहून दिलेलं आहे ते बघून तुमच्या लगेच लक्षात येईल. आता मी तुम्हाला अजून एका आकृतीने एक्सप्लेन करते. हे बघा हा आहे गोल. ठीक आहे. आता याचे आपण टोटल 4 सारखेच पार्ट करूयात. हां आणि त्यातला हा जो काही लाईन मारला म्हणजे मी कलर केला तर तो पार्ट म्हणजे पाव इंच. ठीक आहे. आता तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल शाळेत आपल्याला गणितामध्ये होतं. सेम तसंच कुठल्याही पार्टचा चौथा भाग घातला एक पार्ट घेतला तो झाला पाव इंच. मग इथे सुद्धा आपल्या टोटल किती लाईन होत्या 1 इंचामध्ये 8 लाईन होत्या. ठीक आहे. आणि त्याच्या 2 लाईन म्हणजे किती झालं पाव भाग झालेला आहे. आता ते सुद्धा मी तुम्हाला लिहून देते म्हणजे ते सुद्धा तुम्हाला सोपं वाटेल. तर बघा इथे लिहून घ्या 1 इंच बरोबर 8 लाईन. हां आणि 8चा आता आपल्याला जर का चौथा भाग करायचा म्हणजे त्याला भागिले 4 करायचा. हे कसं आपण 4 पार्ट केले सेम त्या 8 लाईनचे 4 पार्ट करायचे म्हणजे किती होतं म्हणजे 4ने भागायचं. मग किती झालं 2 लाईन झाले. ठीक आहे. आलं तुमच्या लक्षात. आता 1 इंच म्हणजे 8 लाईन होतं तर त्याचा चौथा भाग करून पाव भाग फक्त घेतला जसं आकृतीत दाखवला आणि पाव भाग म्हणजे फक्त आपल्या टेपच्या 2 लाईन. ठीक आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू शकता की पाव इंच म्हणजे फक्त 2 लाईन आहे. पण पाव इंच म्हणजे कसं काढलं ते माहीत असणं सुद्धा तुम्हाला खूप गरजेचं आहे. नाही तर नुसतंच पाठ करायचं आणि मग आपल्याला ते लक्षात येत नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर ते तुमच्या सहज लक्षात राहील. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्कीच लिहिला असेल. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे अर्धा इंच. तर आता मी तुम्हाला अर्धा इंच म्हणजे किती कसं ते सांगते. तर बघा आता अर्धा इंचाची सुद्धा तुम्हाला आकृती सांगते. तर ह्या आकृत्या मी सेपरेट यासाठी सांगते की एकाच जर आकृतीमध्ये तुम्हाला सगळं सांगितलं की तू परत कन्फ्यूज झालं असतं आणि तुमच्या ते लक्षात येणार नाही. तर तसं होऊ नये त्यासाठी मग मी तुम्हाला इथे प्रत्येक एक पॉईंटची आकृती काढून दाखवते. तर बघा इथे सुद्धा आता तुम्ही ती अर्धा इंचाच्या पॉईंटमध्ये अशा पद्धतीने आकृती काढून घ्यायची आहे. 0 पासून आपण 1 पर्यंत काढलेला आहे. 1 इंचामध्ये 4 लाईन घेतल्या आणि पाव म्हणजे 2 लाईन. ठीक आहे. हे पुन्हा एक्सप्लेन केलं आणि आता मी ते रफ केलं. आता तुम्ही ते काढू नका. तुम्ही फक्त इथं अर्धा इंचाची मार्किंग करायची आहे ह्या पॉईंटमध्ये म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. जर का एकाच आकृतीमध्ये सगळे मार्किंग केले की कन्फ्यूज होऊ शकतात. त्यामुळे मग मी तुम्हाला इथे सेपरेट सांगते. तर बघा 4 लाईन ही जी काही मधला पॉईंट आहे तिथपर्यंत आहे आपला अर्धा. म्हणजे बघा हा गोल आहे त्याचं पण करायचे 4 भाग आणि त्यातला अर्धा म्हणजे निम्म बरोबर. हे बघा कुठल्याही गोष्टीचं अर्ध म्हटलं की निम्मच येतं ना. मग तसंच हे एवढा पार्ट म्हणजे आहे आपलं अर्धा इंच. मग तसं टेपचं सुद्धा 1 इंच किती होतं 8 लाईन आणि त्याचं निम्म म्हटलं की किती होणार मग 4 लाईन. ठीक आहे. तर ते समजावं त्यासाठी मी इथे तुम्हाला अर्धा इंचाची आकृती काढून दाखवली. त्यानंतर आता मी तुम्हाला फॉर्म्युला पण अर्धा इंचाचं लिहून देते. बघा अर्धा इंच म्हणजे किती अर्धा इंच बरोबर किती टोटल लाईन होतात 8 लाईन एका इंचामध्ये. 1 इंच भागिले 2 असं केलेलं आहे कारण की आपल्याला 2 भाग करायचे आहे त्यातला 1 भाग म्हणजे अर्धा. ठीक आहे. हे बघा 8 लाईन भागिले 2 आणि त्याचं किती झालं मग 4 लाईन म्हणजे स्टेपच्या 4 लाईन म्हणजे किती होणार आपलं अर्धा इंच. आणि आकृतीमध्ये सुद्धा बघा चौथी लाईन थोडीशी मोठी होती रेग्युलर लाईनपेक्षा म्हणजे तिथपर्यंत आपलं अर्धा इंच असतं. ठीक आहे. टेपवरही बघून घ्या आकृतीमध्ये पण सेम तसंच होतं. तर बघा इथे सुद्धा लिहून घेतलं आहे अर्धा म्हणजे 4 लाईन. ठीक आहे. तर इथे सुद्धा बॉक्स अंडरलाईन करून ठेवायचे आहे म्हणजे ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. ठीक आहे. नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल आता की अर्धा इंच म्हणजे किती. ठीक आहे. आता त्यानंतर आता आपण पुढचा पॉईंट घेऊयात. तर हे लिहून घ्या तुम्ही. हा पण आपला पुढचा पॉईंट आहे पाऊण इंच.
तर बघा आता पाव झालं, अर्धा झालं, 1 इंच झालं. आता पाऊण म्हणजे किती? कारण बऱ्याचदा आपल्याला पाऊण इंच सुद्धा आपल्या कटिंग स्टिचिंगमध्ये लागतं आणि मी बऱ्याचदा म्हणत असते आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे, पाव इंच घ्यायचं आहे. तर त्यासाठी पाऊण इंच म्हणजे किती तर ते मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते आता. तर बघा आपण पाऊण इंचाची सुद्धा सेपरेट डायग्राम काढून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा ही आकृती पुन्हा तुमच्या वहीमध्ये काढायची आहे. तुमच्या लक्षात आलं असेल प्रत्येकाची वेगवेगळी आकृती काढली, त्यामुळे काय होईल की ह्या गोष्टी तुम्हाला समजणं जरा सोपं जाईल. हे बघा इथून 0 पासून 1 पर्यंत जो मधला पॉईंट आहे तो अर्धाचा आहे, लक्षात आलं असेल. ठीक आहे, बघा 8 लाईन आहे बरोबर त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा आता इथपर्यंत आहे पाऊण इंच. त्यामध्ये किती लाईन येतात? 6 लाईन येतात टोटल. ठीक आहे, 1 2 3 4 5 6. 6व्या लाईनपर्यंत जेवढं येतं तेवढं आहे आपलं पाऊण इंच. म्हणजे बघा आता हा डायग्राम पण काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षातच येईल. आणि बघा जो भाग मी लाईन ड्रॉ करते ना तेवढा भाग आहे आपला पाऊण. पाऊण म्हणजे किती? पाव 1 असतो, तर टोटल आपण अर्धा आणि अजून पाव भाग म्हणजे तो झाला पाऊण. हे बघा म्हणजे हे 4 पार्ट होते तर त्याच्यातले आपण 3 भाग घेतले, याचाच अर्थ ते पाऊण घेतलेला आहे. म्हणजे इथे सुद्धा बघा आता लाईन किती होत्या? 8 लाईन होत्या आणि त्याचा आपण 3 भाग घेतले, अर्धा आणि पुन्हा अर्ध्याचं निम्म म्हणजे तो पाव. अर्धा अधिक पाव म्हणजे किती झालं? पाऊण. म्हणजे टोटल 6 लाईन. तर हे बघा इथे सुद्धा लिहून घेऊयात आता. पाऊण बरोबर 6 लाईन म्हणजे अर्धा अधिक पाव ते झालं टोटल आपलं पाऊण इंच. तर बघा याची सुद्धा टेपची जी काही डायग्राम आहे, खालचा जो काही फॉर्म्युला आहे म्हणजे किती लाईन आणि मी साईडला जी काही डायग्राम काढून दिलेली आहे तर ती सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये आपला जो काही चौथा पॉईंट होता पाऊण इंच तर त्यामध्ये ती लिहून घ्यायची आहे. ठीक आहे, नक्कीच आता तुम्ही हे लिहिलेलं असेल आणि तुमच्या लक्षात पण आलेलं असेल की पाऊण इंच म्हणजे किती. ठीक आहे, त्यानंतर आता बघा हे जे काही 4 पॉईंट सांगते तर ते तुम्ही पुन्हा लास्टला लिहून ठेवा आणि व्यवस्थित त्याला बॉक्स करून ठेवायचं आहे. हे बघा 1 इंच म्हणजे 8 लाईन. त्यानंतर पाव इंच बरोबर किती लाईन? 2 लाईन. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे आपला अर्धा इंच. तर बघा इथं अर्धा इंच बरोबर किती झालं मग? 4 लाईन. आणि त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे की पाऊण इंच. तर हे 4ही पॉईंट ॲक्च्युली खूप महत्त्वाचे आहे बघा. आणि पाऊण इंच म्हणजे 6 लाईन बरोबर 6 लाईन. ठीक आहे, तर हे 4ही पॉईंट तुम्ही आता शेवटी काढून ठेवायचे आहे, त्याला व्यवस्थित बॉक्स करून ठेवायचं आहे म्हणजे ते पटकन तुम्हाला दिसेल आणि तुमच्या लक्षात येईल की 1 इंच म्हणजे 8 लाईन, पाव इंच म्हणजे 2 लाईन, अर्धा इंच म्हणजे 4 लाईन आणि पाऊण इंच म्हणजे 6. खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे 4ही पॉईंट. तर ते लिहून ठेवायचे आणि यावरूनच तुम्हाला संपूर्ण टेप तुमचा समजतो आणि टेप समजला की आपली कटिंग स्टिचिंग कशी करायची हे सुद्धा तुमच्या सहज लक्षात येईल. तर मोस्ट इम्पॉर्टंट हे 4 पार्ट आहे, व्यवस्थित लिहून त्याला बॉक्स करून ठेवायचं आहे. ठीक आहे, आता हे पण झालं म्हणजे मी जसं तुम्हाला वहीमध्ये लिहायचं स्टार्टिंगपासून सांगितलं कुठे आकृती काढायची कुठे लिहायचं तर ते सगळं लिहिल्यानंतर तुम्ही खाली हे व्यवस्थित कुठल्या पण साईडला लिहू शकता, व्यवस्थित बॉक्स करून ठेवायचा म्हणजे ते विसरणार नाही. आणि त्यानंतर आता मी अजून एक आकृती सांगते, ती पण एक कॉमन आकृती आहे तर ती सुद्धा तुम्ही लगेच याच्या खाली काढून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला त्या आकृतीवरून सुद्धा सगळं समजेल. तर जसं टेपमध्ये असतं बघा ह्या 2 लाईन त्यानंतर एक थोडीशी मोठी अर्धाची, सेम तसंच मी इथे टोटल बघा टेपमध्ये कसं की 0 1 2 3 4 इंच तर इंचामध्ये थोडंसं काढून घेते म्हणजे ते तुम्हाला लवकर समजेल. तर बघा एकसारखंच मी बरोबर इथे टेपच्या लाईन जशा असतात ना तसं काढून घेतलं आहे बघा. ॲक्च्युली टेपचीच डायग्राम काढते इथे मी. इथून बघा आता 0 इथे 1 इंच आणि 2 इंच मध्ये बरोबर 8 लाईन आहे. ठीक आहे, आता इथून पाव इंच हे लिहून घ्यायचं म्हणजे एक आकृती बघितली तरी तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर इथून इथपर्यंत आहे आपला अर्धा इंच. त्यानंतर बघा आता इथे बघा डॉट डॉट करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठल्या लाईनपर्यंत आहे ते. त्यानंतर इथून इथपर्यंत आहे आपलं हे बघा पाऊण इंच. आणि त्यानंतर बघा आता वरचं आपलं एक राहिलं आहे बघ इथपर्यंत, ते कड्याचे पण डॉट लाईन करायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल ना कुठल्या लाईनपर्यंत आणि ते आहे आपलं 1 इंच. म्हणजे बघा मी तुम्हाला एकाच आकृतीमध्ये पाव, अर्धा, पाऊण आणि 1 इंच कुठे आणि कसं असतं ते ह्या फायनल आकृतीमध्ये सांगितलं आहे. जर का मी तुम्हाला पहिल्यांदाच ही आकृती सांगितली असती तर तुमच्या लक्षात आलं नसतं, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची सेपरेट आकृती सांगितली आणि त्यानंतर मग टोटल सांगितली म्हणजे त्यानुसार तुम्हाला बघा हे टेपमध्ये पण कळेल की 2 लाईन म्हणजे पाव, इथपर्यंत अर्धा, 1 इंच,
ठीक आहे, बघा टोटल बरोबर मध्ये लाईन येतात ते आपण काउंट करायला सुरुवात केली, पहिली सोडून द्यायची, मग 1 2 3 4 5 6 7 8, 8व्या लाईनवर काय मग आपल्या 1 इंच असं. ठीक आहे, तर मग ही सुद्धा आकृती खूप महत्त्वाची आहे, तर ही सुद्धा तुम्ही वहीत काढून ठेवायचं. मी ज्या पद्धतीने पाव, अर्धा आणि पाऊण इंच लिहिलेलं आहे ते सुद्धा लिहून ठेवायचं. म्हणजे हे सगळ्या आकृत्या आणि मी आज जे काही महत्त्वाचे पॉईंट सांगितलेले आहे तर ते सगळे बघून लगेच तुमच्या लक्षात येईल की टेप कशा पद्धतीने आहे. त्यासाठी मग मी बऱ्याचशा मध्ये पाव, अर्धा, पाऊण कसं असतं तेही व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर बघा मग फायनली टेपची मापे कशी लागतात, आपल्याला क्लासमध्ये पुढे कुठली कुठली मापे लागणार आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. असंही मी तुम्हाला अतिशय सविस्तर, अतिशय सावकाश आणि खूप सावकाश स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण मला माहीत आहे बऱ्यापैकी आपल्या लेडीज ह्या न्यू शिकताय माझ्या मैत्रिणी आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम यायला नको ह्या अँगलने विचार करून खरं तर हा एकदम बेसिक पासून क्लास स्टार्ट केलेला आहे. पण तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, डायग्राम काढून बघा, इंच वगैरे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जरी यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो आजचा महत्त्वाचा असा छोटासा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आजच आपण कव्हर केलेला आहे. सो इथपर्यंत नक्कीच तुमचं झालेलं असेल तर इथपर्यंत करा. आणि पहिल्या दिवसापासून आतापर्यंत जर काही प्रॉब्लेम असेल तर मी पुन्हा सांगते, कमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच तुमच्या कमेंटचं उत्तर देईल, जेणेकरून तुमचे डाऊट्स तिथल्या तिथे क्लिअर होतील. कारण की जर डाऊट्स क्लिअर झाले नाही तर पुढे छोट्या मोठ्या चुका होण्याचे चान्सेस असतात. सो त्या होऊ नये यासाठी. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.